चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 काय म्हणते, ए बी सी डी ई आणि एफ या एकाच कुटुंबातील 6 व्यक्ती आहेत. त्यामध्ये 2 लग्न झालेले जोडपे आहेत. काही घेणं नाही आपल्याला त्याशी. हे 6 असो नाही तर 1000 जोडपे असो आणि हजारांचं लग्न व्हायला असो नाही तर लाखाचं व्हायला, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मेन मुद्दा आपला कुठून चालू राहिला, इथून पुढं. कळलं का? मग बघा, डी ही ए ची आजी आहे. डी, मग ही डी लिहिली, ही कोण आहे? ए ची आजी आहे. ही आजी आहे म्हणजे पहिले तर ही फिमेल आहे. आजी म्हणजे हिला एक तर मुलगा किंवा मुलगी असेल खाली, बरोबर की ना? डी ही ए ची आजी म्हणजे ए ही तिची नाते. मग इथं त्या ए चे आई किंवा वडील कोणतरी असेल. त्याच्यानंतर मग त्यासाठी आपण बॉक्स केला. काय केला? बॉक्स. आणि त्याच्यानंतर मग काय लिहिलं रे आपण काय लिहिलं? ए लिहिलं, ए. आता म्हणतोय काय, डी ही ए ची आजी आहे. या ए ची डी आजी आहे, पण ए कोण आहे? मुलगा आहे का मुलगी माहिती नाही. म्हणजे या डी ची नाते का डी चा नातू आहे काही माहिती नाही. कळालं का? इथपर्यंत समज. पुढे काय म्हणतोय इथं, आणि बी ची आहे. आणि काय म्हणतोय बघा, आणि बी ची आई आहे. डी ही ए ची आजी आहे आणि बी ची आई. ही डी कोण आहे? ए ची आजी, पण आई कोणाची? बी ची. मग इथं लिहिलं आपण बी. लिहिलं का? आता हे बी पण मेल आहे का फिमेल आहे माहिती नाही. पुढे काय म्हणतंय, सी ही बी ची पत्नी आहे. ह्या बी ची पत्नी कोण आहे रे? सी. सी पत्नी आहे म्हणजे ही फिमेल आहे, तर हे कोण झालं? मेल. कळालं का? म्हणजे ही आजी, आजीचा मुलगा, आई, आईचा मुलगा, मुलाची मुलगी किंवा मुलगा काही माहिती नाही अजून. ही मेल आहे की फिमेल माहिती नाही अजून. पुढे काय म्हणतंय, आता काय म्हणतंय, सी ही बी ची आणि बी ची आई आहे. बी ची आई आहे. बर झालंय. त्याच्यानंतर म्हणतंय, सी ही बी ची पत्नी आहे. सी ही बी ची पत्नी आहे, बरोबर आहे. यांचं हे मुलगा आहे का मुलगी आहे कोणतरी. बघू पुढे काय म्हणताय. मग एफ ची आई आहे. सी ही बी ची पत्नी, सी ही या बी ची पत्नी आहे आणि एफ ची आई आहे. म्हणजे इथं एफ आहे पुन्हा. इथं कोण आहे पुरा परत? एफ आहे. पुढे काय म्हणताय, एफ ही ई ची नात आहे. एफ ही कोणाची नाते? ई ची. ही एफ ही ई ची नाते. मग एफ कोण आहे? नाते म्हणजे ही झाली फिमेल. कोणाची नाते? कोणाची नाते? एफ ही ई ची नाते. मग पुन्हा इकडे ई येणार आहे. कळलं का? आता ही नात, या दोघांचं लग्न असेल तरी नात होऊ शकते, किंवा ही जी सी आहे तिची आई पण असू शकते. कळलं का? वडील पण असू शकतात, कोणी पण असू शकतं. एफ ही ई ची नात आहे, तर सी चे ए शी नातं काय? विचारलं काय आपल्याला? सी चं नातं. कोणाचं? सी चं नातं या ए शी काय? कळलं का? प्रश्न काय सोपा. सी चे ए शी नातं काय? या सी चे नातं ए शी काय? जसं इकडं प्रश्न विचारला होता, सी चे ए शी नातं काय? सी ही ए ची पुतणी, तसं ही सी ह्या ए ची कोण आहे? तर ही आहे आई, मम्मी. सोपा. ह्या ईचं काही घेणं नाही. या दोघांचं लग्न पण असू शकतं, मेल पण असू शकतात, किंवा असं पण असू शकतं ईची पण ते सांगू शकत नाही. पण विशेष करून असं नसतं, हे असंच असतं. कळालं का? ठीक आहे, इथपर्यंत कळालं. तर ही आई आहे. एकदा चेक करू. ठीक आहे, चला चेक करूया आपण. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3, सी ही ए ची आई आहे. सी ही ए ची आई आहे. बरोबर उत्तर आहे आपलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. ठीक आहे, बघूया. राम
सागरचा भाऊ आहे. राम. मग राम लिहू पहिले. ठीक आहे, या ठिकाणी आपण लिहिलं राम कोणाचा भाऊ आहे? सागरचा. मग सागर लिहिलं सागर. राम भाऊ आहे म्हणजे मेल. सागर आपण काय राहणार? मेल. बरोबर आहे की नाही? हिरा सागरच्या बहिणीचा एकुलता एक मुलगा आहे. आता इथं महत्वाचं आहे, एकुलता एक. एकुलता आणि एकुलता एक याच्यामध्ये फरक आहे. एकुलता म्हणजे काय? त्याला भाऊ नाही पण त्याला बहिणी असू शकतात. आणि एकुलता एक म्हणजे काय? त्याला भाऊ पण नाही बहिणी पण नाही. हे लक्षात घ्यायचं. तर एकुलता एक आहे. काय म्हणता येईल? हिरा सागरच्या बहिणीचा. हिरा सागरच्या बहिणीचा एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे हा सागर आहे, याला बहीण पण असणार एकूण. होतंय का? होतंय का? पहिले बघा, राम सागरचा भाऊ आहे. राम सागरचा भाऊ आहे. हिरा सागरच्या बहिणीचा एकुलता एक मुलगा आहे. मग एकुलता एक मुलगा कोणी? तो हिरा. मग इथं लिहिणार आपण हिरा. हा कोणी? मेल आहे. ठीक आहे, म्हणजे सारे भाऊ भाऊ आहे, दोन भाऊ आहे आणि आई ही फिमेल आहे. ही फिमेल आहे पण कोणी माहिती नाही. ठीक आहे, आईचं नाव नाही माहिती याच्या. मग पुढे काय म्हणते? हिराचे रामच्या मुलीशी लग्न झालेले आहे. हिराचे कोणाशी लग्न झाले? रामच्या मुलीशी. हा राम याची मुलगी आणि तिच्याशी झालं या हिराचं लग्न. रामची मुलगी इथं फिमेल आहे. हिराचे रामच्या मुलीशी लग्न झालेले आहे. मुलीचं नाव दिलं का? नाही दिलं. ठीक आहे, पुढं काय म्हणताय? पुढं काय म्हणताय आता? तर राम आणि नेहा जी हिराची मुलगी, पुन्हा हिराची मुलगी काय म्हणते आता बघा, इथं गडबड होती बरं का. हिराचे रामच्या मुलीशी लग्न झालेले आहे. या हिराचे रामच्या मुलीशी लग्न झाले, हे झाले नवरा बायको. पुढं काय म्हणते? राम आणि नेहा जी हिराची मुलगी झालेला आहे. तर राम आणि नेहा जी हिराची मुलगी कोणी? नेहा. हिराची मुलगी कोणी? नेहा ही फिमेल आहे, हिराची मुलगी. राम आणि नेहा जी हिराची मुलगी यांच्यात काय संबंध आहे? या नेहाचा आणि या रामचा काय संबंध? असं विचारलं. नेहाचा आणि रामचा संबंध काय? असा प्रश्न विचारलेला आहे. बघा आता कसा प्रश्न आहे. हे भाऊ हिरा जो आहे, हिराच्या आईचा राम कोण आहे? भाऊ. म्हणजे हा रामचा हिराचा राम कोण? मामा. हे मामाची मुलगी. ही कोणी? मामाची मुलगी. मुलीसोबत झालं हिराचं लग्न. ठीक आहे, मग ही मुलगी जन्माला आली म्हणजे याची कोणी? नात. नेहा ही रामची कोणी? नाते. राम आणि नेहा जी हिराची मुलगी आहे यांच्यात संबंध काय? काय संबंध आहे? तर ही नाते रामची कोणी? नात. कळलं का? हे कोणी? आजोबा. नात. असा विषय. आजोबा आणि नात. बघू आता आजोबा आणि नात आहे का? पर्याय क्रमांक 4. आजोबा नात. बरोबर, आजोबा नात. आलं का आपलं आजोबा नात? सोपं आहे, काही अवघड नाहीये. कळालं नाही असं काहीच नाही. ठीक आहे, थोडस कॉम्प्लिकेटेड. ह्या तिन्हीपेक्षा हे थोडस कसं होतं? कॉम्प्लिकेटेड होतं. शेवटचं इथं तर राम आणि इथं थोडस गफलत वाटत होती. पण जर कधी डोकं ठिकाणावर ठेवलं आणि सोडवलं तर सहज शक्य आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे 4 प्रश्न कव्हर केलेले आहेत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.